आणि नंदुरबारमधून या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी येते। कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नंदुरबारमध्ये मोर्चा काढलेला आहे। पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आलेला आहे। ते थेट दगडी चाळ या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकलेला आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे। या घटनेविषयी अधिक माहिती दिलेली आमचे प्रतिनिधी सुरेश छोटूलाल सुतार यांनी। पाहूयात मग। नमस्कार, आपल्याला माहिती असेल की पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर काही अमानुष अत्याचार या अशा नराधमांनी केले आहेत। आवडच नव्हे त्याच्यावर बलात्कार करून हत्या देखील त्यांनी केली आहे। आपल्याला माहिती असेल आपल्या भारतामध्ये यंत्र नारीस्तु पूजिते रमत्रे यंत्र देवता म्हणजेच आपल्या भारतामध्ये नारीची पूजा केली जाते, देवीची पूजा केली जाते अशी संस्कृती आहे आणि आज त्याच भारतामध्ये असे प्रकार घडत आहे। हे कुठे लाजीरवाणं माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। आपण काल पाहिलं असेल बदनापूरमध्ये देखील एक 4 वर्षाच्या मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केले, त्याच्यावर बलात्कार केले आणि ही अशा घटना महाराष्ट्रात वाढत आहे, भारतात वाढत आहे। काल आमच्या नंदुरबारमध्ये देखील अशा घटना वाढू नयेत म्हणून आम्ही एक मेडिकल कॉलेज असेल, प्रत्येक जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज असेल, आम्ही आज रस्ते उतरलो आहे की ज्या ताईंना, ज्या चिमुकलींना या अशा अत्याचारांना सामोरं जावं लागतं आहे त्यांना न्याय मिळावा आणि अशा घटना लवकर लवकर हा पुढे थांबल्या पाहिजे। अशा घटना परत पुन्हा आमच्या दुसऱ्या ताईंवर यावं नाही, अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही आज मागणी मागतोय की सरकारने याविरुद्ध काहीतरी कठोर कायदा करावा, काहीतरी यावर ॲक्शन घ्यावी किंवा जे कायदे असतील त्यामध्ये काही बदल करावे, पण आमच्या ताईचा सुरक्षेचा प्रश्न हा त्यांनी धरून धरला पाहिजे अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। निंदनीय घटना आहे, पुऱ्या भारताला, महाराष्ट्राला हादरून देणारी घटना आहे। आज नंदुरबारच्या वतीने पुरं नंदुरबार बंद आहे व सगळ्या समाज वतीने नंदुरबारसाठी ऐलान केलेलं आहे। कारण की कलकत्त्याला तर मॅटर झालं, बदलापूरला देखील काल मॅटर झालं, कारण की कालपासून मुंबई सुद्धा पेटलं आहे, बदलापूर पेटलेलं आहे। या सरकारला लाज वाटायला पाहिजे का आज महिलांवरती एवढे मोठे अत्याचार होते भारतामध्ये। अशा आरोपींना तात्काळ फाशी द्यायला पाहिजे। ज्यावेळेस हे सरकार न्यायमूर्ती ज्यावेळेस निर्णय देतील त्यावेळेस महिला सेफ आहे। आता महिलांनी पण लाठीचार करायला पाहिजे। जो कोणी एक बोट दाखवेल त्याचे 4 बोट मोडण्याची क्षमता ठेवणं गरजेचं आहे। आज नंदुरबार मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत निषेध मोर्चा काढला गेलेला आहे। या निषेध मोर्चाला मालतीहोळी महाराष्ट्र राज्य सहसचिव आदिवासी लीडर याचा पाठिंबा आहे आणि खरोखर नंदुरबार हे एक भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस नंदुरबारमध्ये मोर्चा होतो त्यावेळेस महाराष्ट्रात एक वेगळी छाप पडते। म्हणून या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंटला मी धन्यवाद देते व आज नंदुरबार देखील बंद आहे आणि आदिवासी समाजाच्या माध्यमाने कलकत्ता मॅटर घडला याला निषेध म्हणून व पाठिंबा म्हणून पाठिंबा देत आहे। जोहार, जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय हिंद। आज या ठिकाणी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कलकत्ता येथे आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या दुर्घटनेचा आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत। खरं तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, त्याच्याच निषेधार्थ आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत। अशी घटना उद्या उठून आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते। आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची शिकवण असलेला हा महाराष्ट्र, याच्यात ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे। तसंच त्या पीडितेसाठी तिला लवकर न्याय भेटावा याची आमची सगळ्यांची मागणी आहे। पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हा लढा पीडितेसाठी आहे। पीडितेला न्याय मिळण्यासाठी आम्ही तिच्या परिवारासोबत आहोत आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठीच प्रयत्नशील आहोत। या मोर्चासाठी आमचे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे स्टाफ, आमचे महाविद्यालयाचे महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल टीचर्स असोसिएशन, देन सेवांकुर भारत, AVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रेवा फाउंडेशन, परत जवळपासचे नर्सिंग कॉलेज जसं की आपलं केडी गावित नर्सिंग कॉलेज, देवमोगरा नर्सिंग स्कूल, या सगळ्यांचे विद्यार्थीसुद्धा इकडे उपस्थित आहेत। अशा घटना या महाराष्ट्रात, भारतात, देशात प्रत्येक ठिकाणी घडत आहेत। या घटना अतिशय अमानवीय आहेत, तरी देखील आपल्या मनात आता हे एकदम कॉमन झालं आहे सगळ्यांच्या मनात की या घटना सगळ्यांना कॉमन वाटतात।
अतिशय या निंदनीय अशा घटना आहेत। याबद्दल महाराष्ट्र शासनाने तसेच देशातील शासनाने जे आहे ते कठोरात कठोर शिक्षा अशा आरोपींना करायला हवी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात याच्यावरती निकाल लागायला पाहिजे, अशीच आमची मागणी आहे। आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारतर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे। हमारी बेटी पढ़ लिख कर डॉक्टर बनी लेकिन बची नहीं। खूप ऐकलं आम्ही, मुलगी शिकली प्रगती झाली। खूप ऐकलं आम्ही, बेटी पढाओ बेटी बचाओ। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली, परंतु आज देखील 78 वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये। आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते, ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते, ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते, अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे। आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं, जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो, तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्यासोबतही होऊ शकते। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे, माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे।